या काळाचा सुसावा वळसा लागला सरीसा पाठोवाटी लक्ष 84 करा सोडो रे गाया शरण पांडुरंगा उपजल्या पिंडा मरण संगती मरते उपजले सजेची लक्ष 84 करा सोडो रे गाया शरण पांडुरंगा तुका मन माड गुंतली राहाटी गडग्याची सुटी फुटलिया लक्ष 84 खरा सोडवा रे गाया शरण पांडुरंगा झाला प्रदंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते महायोग पीठे तते मरत्यं वरं दलिकायदातो समागत्य तिष्ठं समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा प्रथम हे हो पांडुरंगा प्रथम वातात्मजवं वानरयुधं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये
नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय सुताय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। आता विलासिनी जे चातुर्यार्थ कला कमिनी हे श्री शारदा विश्वमोहिनी नमदेविया। गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला कितिया काळाचा सोसावा ओळसा लागला सरेसा पाठवती दक्ष 84 करा सोड गाय शरण प्रसंगी सेवेकरिता निवडलेला विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार चिन्मय स्वरूप असणारे देऊचे सुप्रसिद्ध साधू नवे नवे संबंध जगद्गुरु गोपर यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु गोपराय भगवान परमात्म्याकडे एक गाराणं मागतात। या मृत्यू लोकांमध्ये आलेल्या सर्व जीवांचा आढावा घेतला विचार केला त्याच्यावर चिंतन केलं तुकोबाराय या काळाचा किती वळस आहे वळस म्हणजे आपल्या भाषेत संतांच्या भाषेत वारी आपण तो मोंगार याला तसंच तुकोबाराय म्हणतात देवा अरे किती वळस घालायचं या जन्माचं की मरायचं मरायचं दुसरं काय काम अरे 184 सुटण्यात काय पाहिजे काही जणांनी तुकोबारायला विचारलं तुकोबाराय मी म्हणता पांडुरंगाला शरण जर गेलं तर 184 सुटका माणसं मरते। तुकोबारायने सांगितलं वजलिया पिल्ला मरण सांगती जन्माला बाळाला आपलं मरण संकट त्यामुळे तो चुकणार नाही चुकवायचं असेल तर शेवटच्या जन्मात तुकोबारायने धारण दिलं तुमच्या शेतकऱ्याचं धारण दिलं तुका म्हणे माळ गुंतली रहाट काढणाऱ्या सगळ्यांना जुन्या माणसांचा रहाट ते पहिले रहाट असायचा आणि त्याला गाडगी मानलेले असायचे गाडगी वर यायची भरायची खाली केली पुन्हा खाली पण त्या गाडग्याची सुटकाच नव्हती गाडगर काय त्याला तांबरा लागला नसं काय शिवबत नसं फक्त त्याला सुटका कवा फुटल्या तसा जन्म आणि मृत्यूमध्ये जर या गाडग्याला फुटायचं म्हणलं तर गाया अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणं वाक्याचा अभ्यास त्या नियमाला अनुसरून थोडासा परिहार करायचा आणि शिजीला सुरुवात करायची पीटीचा आवाज करतो गेल्या 8-10 दिवसापूर्वी मला फोन आला आमचे मित्र शहाजी देवपाते यांनी सांगितलं महाराज आपल्याला सेवा करायची आमच्या मामाच्या दारामध्ये आमच्या मेहुण्याने सांगितलं महाराज तुमची सेवा चालते आज फोनवर सगळे काम होते पण महाराज घरी आले महाराजांचा गाठ घेऊन सांगितलं त्याच्या आधी 2 दिवस आमचे नाना देवपाते महाराजांचं नाव माहित नाही गाव माहित नाही फक्त परिकवाडीचं महाराज देवीच्या मंदिरात येड्या देवाला म्हणजे त्यांचं नाव माहित नाही गाव नाही महाराज दुसऱ्याच महाराजांचं आणि 8 दिवसापूर्वी सेवेची तारीख माझी घेण्यात आली आणि आज योग असा ज्याच्या दारामध्ये सेवा चालू आहे
विराजी शिंगारे या बाबांना जाऊन एक आज वर्ष पूर्ण झालंय आणि त्याच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं निमंत्रण अन्नदानाचा सोहळा आहे आणि आयोजित करण्याचे काम शिंगारे परिवाराची दोन मुलं चंद्र विराजी शिंगारे सुरेश विराजी शिंगारे मुलगी नाही देवाज्ञा झाली त्यांना या दोन मुलांकरता टाळ्या वाजवा कारण आज जेवण मला किती सांगते महाराज कीर्तन भजन कोणाच्या स्वप्नात यायला माझ्या वडिलांची मिराज गावा माझ्या वडिलांची मिराज गावा माझ्या वडिलांची मिराशी काय त्यांचे वडील काहीतरी भगवान परमात्म्याची पांडुरंगाची सेवा घडल्याशिवाय तुमच्या अंश सपनात कीर्तन भजन यायला तयार नाही आणि तुमच्या आपल्या युगात जर सपनात काय येत असेल तर भूतच येते भजन कीर्तन आज आयोजित केलंय आणि महाराज भजन कीर्तन कोणाच्या घरी होत नाही महाराज भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजन भाग्यवंत घरी भजन पूजा ज्या दिवशी
दिवशीच्या फुलाचा सुगंध निघून जाईल ना त्या दिवशीच्या फुलाचा मोठा मोठा परिमळ गेल्या ओस फुलते भुईमुगाच्या शेंगामध्ये जोपर्यंत शेंगा नाही तोपर्यंत त्याचा मुक्काम होते. ज्यावेळेस शेंगाला बाजूला होईल त्यावेळेस त्याचा मुक्काम सुटते महाराज. आणि या देहरूपी शरीरामधला ज्यावेळेस भगवान पर्वतरूपी जीव निघून जाईल ना त्याचा मुक्काम असं वाटेल. रक्षेला ठावा शरीराचा भाव आहे कुठपर्यंत जोपर्यंत या देहामध्ये भगवान तोपर्यंतच किंमत आहे. किती वेळ भेटतो आपल्याला निघून गेला निघून गेला निघून गेला
झाली त्यांची नावं घ्यायची अहो कीर्तनकार नुसती दगड काढला की कशाची अवस्था झाली महाराज आता पण ही सगळी कीर्तनकार आहे हरिभक्त परायण दत्ता महाराज हरिभक्त परायण कालिदास महाराज भागवत महाराज बाबा काकडे गोधरकर मच्छिंद्र महाराज सरकाळे वडवळकर यांनी माझ्या कीर्तनामध्ये पेटी वाजवली मृदंग वाजवणारा टाळ नाही मी ते योग्यतेचं नाही पात्रतेचं नाही तुमच्या आमच्या भाषेत जर सांगायचं झालं तर ऐकायचं नाही यांनी माझ्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहावं ते त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे टाळे वाजवा गाडा गाडा मनतिया झाला भूमी गाडा गाडा मनतिया झाला भूमी भारत कोण म्हणतो जवळची माणसं म्हणतात लांबची नाही म्हणे जवळची म्हणतात सजन सजते करी ती विचार गाडा गाडा मनतिया झाला भूमी भारत फक्त भूमी भारत झाला याला तिथपर्यंतच सगळे बाकीचे सगळे कुठं सोडून माघारी पण तिथं बसल्यावर सगळ्याला वाटतं आपलं नाही असं आपलं असंच तिथं गेल्यावर सगळ्याला वाटतं आपलं नाही असं होणार सगळ्यांनी एकच ध्यानात ठेवायचं आपलं असंच होईल असंच होणार पण तू म्हणता ना आम्ही कमावलेली संपत्ती कमावलेली लेकरं सुना बाळा सगळे तिथंच राहतात कुठं राहतात आमच्या शास्त्रकारांनी सांगितलं धनानी भूमो पशवाच्या कोणी धनानी भूमो म्हणजे धन कमावलेलं जमीन पहिले जमीन करून ती जमिनीतच राहायचं आता बँक आता म्हणा धनानी बँक पशवाच्या गोष्ट म्हणजे गुरं जनावर आपली पळले गोट्यात धनानी पशवाच्या गोष्टी आणि हरिया जनम बाईक करा खुशाल प्रवास सगळ्या आपला एकट्याला करायचा तिथला प्रवास काय बघून चालतो आपल्याला आधार कार्ड संकट आलं नाही महाराज तिथं मध्ये गेल्यावर आपण जीवनामध्ये काय काय केलंय कर्म कसं केलंय की बघून आपला प्रवास जसं आमच्या राशीला एक चौक आहे करमाळाचा काशीतून कोणत्या गावाचा कर्माचा तसं आपल्या जीवनामध्ये तुम्हाला कोणत्या चौकात जायचं कुठं बी जायचंय नरकाला जायचंय स्वर्गाला जायचंय चौक आहे चौक त्या चौकाचं नाव आहे कर्म जीवन जगत असताना कर्म असं करा की आपल्याला कुठं जायचंय मार्ग धरा त्या चौकातून प्रारब्ध यमान संची भोग सगळं आपल्याला मिळतं पण त्या कर्म त्याचं वर्णन केलं महाराजांनी वागल्याशिवाय
पण आम्हाला लोक सहज म्हणतात महाराज तुम्ही धंदा मांडला कीर्तन प्रवचन पहिली कुठं होती पण जर जीवनामध्ये नामचिंतन भक्ती श्रवण भक्ती जर होईल नामचिंतन घडत तरच पुढचं सुफळ मार्ग तुम्ही येडं वागडं खाता आणि पिता पुढचं लय अवघड पुढे विचारलं जातं काय केलं रे माझं म्हणतात भक्त का कोण पण आम्हाला सहज म्हणतात कशाचा धंदा मांडलाय महाराज आम्ही सांगतो या जर काही शंका असेल आमचे कुटुंब राहिले तर तुला विश्वास नाही ना पहावे पुराणे विचारो पहावे पुराणे विचारो काही सांगितलंय बघा पहावे पुराणे विचारून पण आम्हाला लोक म्हणतात महाराज आमच्या बाबांना जायसारखं वय नव्हतं अजून 4-2 वर्ष जगले असते आता बाबांचं जरा वय होऊन गेले विषय सोडा पण आजकाल बापाच्या आधी पोरं जातात मग विचारलं जातं महाराज या असं उलट कसं काय उलट कसं काय का ज्याचं आयुष्य संपूर्ण केला जाणं भागले महाराज ज्याचं आयुष्य शिल्लक आहे त्याला तुम्ही रोगरची बाटली पाजा मी पाजा असं म्हणत नाही म्हणता महाराज माणसं मारायला नाही महाराज पण ज्याचं आयुष्य शिल्लक आहे तुम्ही त्याला काही करा मरत नाही पण ज्याचं आयुष्य संपूर्ण त्याला जावंच भगवान परमात्म्याने रथ अर्जुनाचा समोर नेऊन उभा केला आपल्या अपजेष्ट सगळे सोयरे गुरुवर्यांच्या पुढे नेऊन उभा केला आणि सांगितलं अर्जुना यांचा तुला वध करावा लागला अर्जुनानं बघितलं तर सगळे इसरून पावणे रावळेच म्हणला बावकी म्हणला गुरुवर्य यांना कसं मारू नुसत्या पैशासाठी इष्टेसाठी इष्टेत मारले गेले म्हणला अर्जुन नको म्हणला पण भगवान परमात्म्याने सांगितलं तू मारल्यानेच मरतील असं नाही का ज्याचं आयुष्य संपलं त्याला जावंच लागते एकदम करेक्ट प्रमाण महाराज यह जाणार आहे त्याचे काळोबा खाणार आहे का ती नुसतं वाट बघतोय घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे या बाबा
आपल्या जर माहित असतं ना माणसाने काम सोडून दिली असती म्हणजे असते माझं संसार. आपल्या आधार कार्डावर 1 तारीख फिक्स झाली पण अजून दुसरी तारीख कोणाच्या आधार कार्डावर आली नाही. महाराज नशीब चांगले, नशीब चांगले महाराज. देह जाईल जाईल त्यासी काळोबा खाईल, काळोबा खाईल पण कसा त्याला काळोबा टपून बसलाय ह्याला. जैसा का मंदिर घेऊन जायला तैसा काळोबाने तसे. जसा मंदिर घेऊन जातो ना वाका गपचूप चढ. काय झालं घरात अशीच वायर होती, फॅनची वायर त्या वायरी उंदीर चालला. उंदीर पळता पळता नसाटला खाली पडला. खाली होता टेबल, टेबला होता ग्लास, ग्लास मध्ये होते बिना पाण्याचे अर्धी. बिना पाण्याचे अर्धी ग्लास मध्ये जसा उंदीर पडला तसा फुल चार्ज. आणि चार्ज झाल्यावर उंदीर काय बोलतो, उंदीर असा बरोबर लागला मला बिल्ली बिल्ली तो मेरी बीवी म्हणला. आता बिल्ली म्हणल्या मांजर उलटून बसली ना समोर पोत्याच्या तापी बसली झोपली होती. मांजर म्हणली ह्याचा काय व्हॅलेंटाईन डे वयाचा व्हॅलेंटाईन डे रोज हे गुलाब हे चॉकलेट हे तुम्हाला काय सांगायचं. त्या मांजरीने विचार केली हे म्हणला बिल्ली बिल्ली तर मेरी बीवी. मांजर म्हणली किंवा असा म्हणत होता बिल्ली मेरी बीवी पण मांजर काय माहित होती. वद कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. मांजर म्हणत होती श्लोक. ही श्लोक कवा म्हणतात तुम्हाला माहिती. जशी मांजर टपून बसली ना बोका टपून बसला तसा आपल्यावर काळ टपून बसलाय महाराज. आणि ह्या सगळ्या ह्याचा विचार केला तुकोबरायने. अरे कसलं बी माणूस असलं ते त्या काळाच्या जबड्यात बसतयच म्हणले. गरीब म्हणेना, श्रीमंत म्हणेना, पैशावाला म्हणेना, शेतकरी म्हणेना, कसला बी माणूस मरतोयच महाराज. त्या काळाच्या जबड्यात बसतोयच. या तुकोबरांनी याचा सगळ्याचा आढावा घेतला आणि भगवान परमात्म्याकडे वरड दिली. ती अभंगाच्या पहिल्या चरणात दिली. किती या काळाचा सोचवा किती या काळाचा सोचवा किती या काळाचा सोसावा मोळचा. किती या काळाचा सोसावा मोळचा. किती या काळाचा सोसावा मोळचा. लागला सरीचा पाठोपाठी, लागला सरीचा पाठोपाठी, लागला सरीचा पाठोपाठी. लक्ष जावराची करा सोडवण. लक्ष जावराची करा सोडवण. किती या काळाचा बसावा ओळाचा लागला सरीसा पाठोपाठी, लागला अगला बोळाचा पाठोपाठी. हो लक्ष जावराचे करा सोडवण. लक्ष जावराची करा सोडवण. किती या काळाचा सोसावा ओळाचा. लय मना वाटते महाराज पण घड्याळ पुढे चाललंय. थोडं बांधून ठेवलं असतं तर जरा बरं झालं असतं. असो पण तुम्ही घाबरू नका. मी आज 3 तास कीर्तन करणार आहे. तुमच्या गावात पहिल्यांदाच कार्यक्रम आहे.
जोपर्यंत तुम्ही ना म्हणत नाही ना बास करा तोपर्यंत करणार आहे. ते म्हणताना उशीर केला एक तर 10 मिनिटं यायला. विठाला विठाला विठला 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 किती या काळाचा सोसावा ओळसा लागला सरोसा पाठोवाटे. या काळाचा वळसा असा आहे म्हणले पण ती असा पाठोवाटी लागला. आपण नाही म्हणतोय अरे काय रे त्याच्या पाठीमाग लागलाय तू 17च बरे त्याच्या नादी लागत आहे. तसं काळ आपल्या नादी लागलाय महाराज. मग काळ कुणा कुणाच्या लागला माग की तुमच्या आमच्या महाग या लागला यात नवल नाही. त्या 3 जणाच्या महाग लागला. सृजी त्या ब्रह्मयासी काळगिळी पाळी त्या विष्णूची मान पिळी प्रलय रुद्राची करी होळी काळ महाबळी आणि वार. सृजी त्या ब्रह्मयासी काळगिळी ब्रह्मदेवाला सोडलं नाही. त्या विष्णूची तर म्हणले मान बचकतच धरून पिळी. पाळी त्या विष्णूची मान पिळी आणि या सृष्टीचा भगवान शंकर बाबा आहे ना सगळ्यांचे वाट लावायलाच काम करतो. त्याला सुद्धा सोडलं नाही. प्रलय रुद्राची करी होळी इतका काळ महाबळी आणि वारे महाराज. ती आपल्याला सोडित नाही पण आपल्या ध्यानातच नाही. या मृत्यू लोकांमध्ये सगळेजण आलात. आपापल्या गावाची नावं जर सांगायचे म्हणलं तर टाइम लय लागन महाराज. पण मी म्हणतो तुमच्या आमच्या सगळ्याच्या गावाचं नाव एकच आहे. त्या गावाचं नाव आहे मृत्यूलोक. आणि ज्या गावात आलाय त्या गावाचं नावच विसरून गेलो महाराज. आपलं सगळं ध्यानात आहे आपलं मरण ध्यानात नाही. कोणाच्या मरण कुणाच्या ध्यानात नाही. मग विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणे 84च्या. विनोदन चुटकं मी किती बी सांगन महाराज पण चुटकन विनोद सांगायची जागा नाही. पण माणसं चलता चलता लोकांना फसवतात महाराज. माग आम्ही प्रयागराजला गेलो रेल्वेने प्रयागराजला गेलो आणि ती शेंगा हे काय आलं या भुईमुगाची शेंगा. आता शेंगा मस्त घेतल्या पण कुठं टाकाव टरकालं त्याच टरकालं कुठं टाकाव कळा ना. आता कुठं बी टाकाव तर महाराज आहे. माणसं सहज म्हणतात ए महाराज आहे तुला का कळतं का. कारण भक्त म्हणावे वाटते गोड पुढचं लय अवघड आहे. भक्त मनविता वाटे गोड पुढचं लय अवघड आहे महाराज. मग सहज म्हणलं आता शेंगा तर घेतल्यात पण टरकालं कुठं टाकाव. मागच्याने बघितलं म्हणलं ही महाराजाला अडचण झाली. म्हणलं शेंगा खायच्यात पण टरकालं टाका. आव म्हणलं महाराज टरकालं टाकायचं काय लय अवघड आहे. शेंगा खायच्या आणि पुढच्या किशात आज्याचा टरकालं सोडायचं. म्हणलं ए कळाल्या हाणेन ना लागा ती नाही म्हणला नसतंय कळत. म्हणलं काय नसतंय कळत टरकालं टाकलेलं कळत ना होय. अरे नसतंय कळत महाराज. म्हणला ती बी माझा जोडीदारच होता. नसतंय कळत म्हणलं कस काय कळत नसतं. म्हणलं अर्धा तास झालं तुझ्या खिशात टरकालं टाकतोय तुला कळालंय का. अशी लोक चालता चालता फसवतात महाराज. आम्ही राशींच्या मंदिरात शाळेमध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो आणि नेमकं पोरांचा जेवणाचा टाइम झालेला. पोरं जेवायला बसली आणि एक जणांनी डबा आणला. मला जरा डबा आवडला कारण महाराज लोकांना खायची जास्त सवय ती. पोराला म्हणलं मला डबा लय आवडला खाऊ का. म्हणलं खा की महाराज. महाराज लोकांना नाही म्हणायचं म्हणलं. मग म्हणलं तुझ्या आईला काय सांगशील. म्हणलं खाल्लं कुत्र्याने म्हणून सांग. विठाला असलं चुटकं सांगायची जागा नाही महाराज. तुम्हाला 5 वाजेपर्यंत हलून नाही देणार पण ही सांगायची जागा नाही. किती या काळाचा सोसावा वळसा लागला सरसा पाटो वाटी. मग यातून जर सुटायचं म्हणलं तर काय पर्याय महाराज. 84ची घरा सोड
लक्ष 84ची करा सोडवण 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 रिगाया शरण पांडुरंगा रिगाया शरण पांडुरंगा रिगाया शरण पांडुरंगा रिगाया शरण पांडुरंगा लक्ष 84ची करा सोडवण लक्ष 84ची करा सोडवण लक्ष 84ची करा सोडवण लक्ष 84ची करा सोडवण निगाया शरण पांडुरंगा निगाया शरण पांडुरंगा लक्ष 84ची करा सोडवण लक्ष 84ची करा सोडवण लक्ष 84ची करा सोडवण लक्ष 84ची करा सोडवण लक्ष 84ची खरा सोडवण लक्ष 84ची करा सोडवण या लक्ष 84 योनीतून सुटका करायची म्हटलं तरी घाया शरण पांडुरंगा आमच्या सगळ्या संत महात्म्यांनी सांगितलंय की शरण जा आली या संसारा उठावे ग करा शरण जा उदारा पांडुरंगा भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतोय अर्जुना अरे तुला जर तुझ्या जीवनातलं सुख मिळवायचं असन दुःख घालवायचं असन तुला एकच काम करावं लागन तुला माझं नाव घ्यावं लागन ती कसं घ्यावं लागन गीतेमध्ये सांगितलं सततम कीर्तयन्तो मायतन्तश्च दृढव्रता नमस्यन्तश्च मा भक्त्या नित्ययुक्ता उपासते पुन्हा 1-2 ओव्या खर्च केल्या जो मज होय शरो ऐसे माझे निनाम घोषे नाहीशी करीती विश्वाची दुःखे अवघे जगाची महासुखे दुमदुमीत भरले पण ती कशाने जाईन कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे तेथे नावाचे नाही पापाचे ऐसे केले तुम्हाला तुमच्या जीवनातलं जर पाप घालवायचं असेल तर हित यावं लागेल या धर्ममंडपामध्ये आल्यानंतरच पाप जाईन अन्यथा पाप वाढत जाईन कमी होणार नाही महाराज तुम्ही म्हणता पापच नाही केलं तर कशाने फेडायचं पूर्वजन्मी पाप केले ते या जन्मी बहु विस्तारिले तुम्ही पुढल्या जन्मात मागच्या जन्मातलं पाप कमी करण्याकरता आला पण पावलो पावली पाप वाढवायला लागला महाराज बहु विस्तारिले म्हणजे वाढवीत विस्तार करीत चालला त्या पापाचा कारण मागसाला माणसाला जन्माला येण्याचं कारणच आहे मागच्या जन्मातलं कर्म मागच्या जन्मातलं पाप जन्मा येणे घडे पातकाचे मूळ संचिताचे फळ बोलिया आपल्या संचिताचं फळ आहे
मागच्या जन्मातलं केलेलं पाप आपल्याला हित येऊन फेडावं लागतं. मग ती दुसरीकडे तुडं खांड खुंड नळ्या खात फिरून ती पाप कमी होत नाही महाराज. त्याला या कीर्तनात यावं लागतं, नामचिंतन घडावं लागतं. त्याच्यासाठी रिघाया शरण पांडुरंगा. पुन्हा भगवान परमात्मा सांगतोय, जो माझा होया नान्य शरण तयाचे मी निवारी जन्म मरण. या लागी शरणांगता शरण मीची एको. शरण जायचं जर असं तर फक्त मीच एक आहे म्हणले. मग तिथं कुणी मारुती असू, दत्त असू, आईसाहेब असू, शंकर असू, विष्णू असू, सगळी एकच आहेत. बाळू मामा असू, सगळी एकच आहेत. कारण धरी अली सोंगे अवघी येणे पांडुरंगे. महाराज तुम्ही म्हणता पांडुरंगाला शरण जा, मग तरी पण माणसं मरत्यात कशामुळं? अभंगाचं तिसरं चरण. उपजल पिंडा मरण सांगाते. उपजल पिंडा मरण सांगा. हे उपजल्या पेंडा मरण सांगाते. उपजल्या पेंडा मरण सांगाते. मरते उपजते आ आ आ ऐसे की. मरते उपजते आ आ आ सावेची आ किती 84 लक्ष सरा सोडवा. लक्ष 84 ते करा सोडवा. हे मरते उपजते आ आ आ शिवीची ते लक्ष 84च्या करा सोडवाना. लक्ष 84 ते करा सोडवाना. उपजल्या पिंडा मरण सांगते. पिंड म्हणजे जन्माला आलेलं बाळ. ती बाळ जन्माला येत असताना आपलं मरण संगतीला घेऊन येत असतं. म्हणून मरावं लागतं. मग तुम्ही म्हणता सगळ्यालाच मारायचं, मग कशाला शरण जायचंय पांडुरंगाला आणि मारुतीला आणि दत्ताला? नाही महाराज, त्याच्याशिवाय पर्याय येच नाही महाराज. कारण जन्म आणि मरण तर सगळ्याला आहेच, पण पुढची वाट लय अवघड आहे. वाईट काही खंड खुंड नळ्या खाऊन नाही महाराज. मांस खाता हौस करी जोडून वैरी ठेविला. पुढं लय अवघड आहे. पुढचा यमदंड लय अवघड आहे. मारिती तोडीती झोडती निष्ठूर. यमाचे किंकर बहुचाल. यमाचे किंकर बहुसाल किंकर बहुचाल. मारिती तोडीती जोडीती निष्ठूर. यमाचे किंकर बहुसाल. यमाचे किंकर बहुसाल. यमाचे किंकर बहुसाल. बहुसाल. मारिती तोडीती झोडीती निष्ठूर. निष्ठूर म्हणजे त्याला नाही दया माया नाही, करुणा नाही महाराज. यमाचे किंकर बहुसाल. आणि मारत्यात तोडत्यात जोडत्यात, पण हित आल्यावर त्यांची ताकद नाही हित यायची. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. हित यायला सुद्धा परवानगी नाही त्यांना. डुकून शिवाच्या आत सुद्धा येत नाहीत महाराज ती. का तर नामाचं आणि त्याचं आहे. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. उपजली या पिंडा मरण सांगाती. कारण ही चक्र चाललंय.
घड्याळे आमचे ज्ञानोबा राय म्हणले उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. आणि मग ही तर घड्याळ चालूच आहे. मग चांगल्या माणसाने इथं थांबायचं कवर, शहाण्या माणसाने जाणं त्याने तवच जीवावे. जवा प्रकृती अंगान पिये सांग पार्था केवी निघावे येतो निया. चांगली माणसं थोडेच दिवस जगले महाराज. आमचे ज्ञानोबा 22 वर्ष जगले. पण कसे जगले? निस्त्या ज्ञानोबारायांचं नाव घेतलं तर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुक दिल फेरे, मुखी म्हणता चुक दिल फेरे, मुखी म्हणता चुक दिल फेरे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुक दिल फेर. मुखी म्हणता चुक दिल फेर, मुखी म्हणता चुक दिल फेर. ज्ञानोबा 22 वर्ष जगले. पण असं नाव केलं, त्या ज्ञानोबारांचं नाव घेतलं तर 84 लक्ष यवनीचा फेरा चुकला जातो म्हणले. आमच्या तुकोबारायांचं नाव घेतलं तरी तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय. जो यम जगाला धरून नेतो ना, हानीत मारीत नेतो ना, त्याच थरकाप सुटतो म्हणले. निस्ता सुटत नाही. त्याच्या तुकोबारायांच्या घरी पाणी घडतो. तुकया घरी वारे पाणी. रोज सकाळी ब्रह्म मुहूर्तावर तुकोबारायांना मुजरा करतो. तुम्ही म्हणता देवाचं सांगता सांगता संतांचं सांगायला लागला. देवते संत देव किती या काळाचा सोसावा ओळसा लागला सरीसा पटोवटे. लक्ष 84 जे करा सोडवन रे घाया शरण पांडुरंगा. उपजल्या पिंडा मरण संगाती मरते उपजते सवेची ते. लक्ष 84 जे करा सोडवन रे घाया शरण पांडुरंगा. तुका मने माळ गुंतली रहाटी गाडग्याची सुटी फुटलिया. साधं शेतकऱ्याचं उदाहरण दिलं तुकोबारायांनी शेवटच्या चरणामध्ये. अरे जन्म आणि मरण यातून जर सुटका करायची असन तरी गाया शरण पांडुरंगा. जसं मी सुरुवातीला सांगितलं, गाडगं एकटा त्या रहाट गाडग्यावर अडकलं. रहाटावर अडकलं ना, त्याची सुट्टी नाही, चेंबत नाही, तांबुरा लागत नाही, काही होत नाही. फक्त त्याची सुट्टी फुटलं तरच. मग माणूस म्हणजे एक गाडगय घटे. कारण अनिला उसना ही घट म्हणजे गाडगय. गाडग चालता चालता त्याला काय होत नाही, दवाखान्यात नेलं की नीट होते. पण डॉक्टर सुद्धा मरत्यात महाराज. म्हणजे ती डॉक्टर एक गाडगय ती सुद्धा मरते. कारण माणसं म्हणतात लय पैसा झाला, माणसं मरतची काय कारण आहे? कारण जर वैद्य वाचवी ती जीवा कोण ध्याती देवा. वैद्य म्हणजे जर डॉक्टर जर माणसाला वाचवीत असन तर देवाच्या दारात कोणी गेलं नसतं. आणि डॉक्टरांनी दवाखान्यात देवार बांधलं नसतं. तुम्ही कोणत्या बी दवाखान्यात जा, देवाची मूर्ती देवघर असल्याशिवाय दवाखाना नाही. आपण लाखो रुपये वजना इतकं पैसे आमच्या इंगळे बाबांनी सांगितलं देतो म्हणले. डॉक्टरांनी सांगितलं शेवट त्याच्या हातात. तुटला विषाचा दोरा, तुटला विषाचा दोरा, तुटला विषाचा दोरा, तुटला विषाचा दोरा. तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. वेर बाबू का पसारा,
आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा. तुम्ही म्हणता महाराज आम्हाला काय देवळात जायची गरज आहे हो, आणि आम्ही कवा पंढरपूरला जावं, आम्हाला इथं आमची दारी धरायला सवड नाही, आणि कवा पंढरपूरला जायचं आणि शरण जायचं आणि त्याची काय पायदाबीत बसायचंय का महाराज? नका त्या देवळात जाऊ. पण आपल्या घरातच त्या पांडुरंग परमात्म्याचा अंश आहे. तुम्ही आहो मी तर म्हणतो ज्या देवाला बघितलं नाही, ज्याची गाठ पडली नाही, त्याची काय सेवा करायची हो? पण जो जिता जागता देव आपल्या घरामध्ये आयुष्यभर आपल्यासाठी राबतोय, त्याच्यासाठी काही करा, त्याची सेवा करा, त्याची लेकराची वडी बाप कधी जोडी, लेकराची वडी बाप करी जोडी, लेकराची वडी बाप करी जोडी, लेकराची वडी. आपुले पुरवंटी वाळवोनी, आपुले पुरवंटी वाळवोनी, एकाएकी गेला निराशीचा धनी, एकाएकी गेला निराशीचा धनी. बाप करी जोडी लेकुराचे ओढे. बाप जेवढं आयुष्यामध्ये कमावतो तेवढं फक्त लेकरांसाठी कमावतो महाराज. मन ह्या अवलादींना कळाना त्याला काय करावं महाराज. काहीच करू नका. आपल्या पत्नीला 10,000ची साडी आणा महाराज, आणा. आपल्या आईचं बापाचं घर सोडून तुझा सगळाची आता उपस्थिती महाराज. पण पत्नीला 10,000ची साडी आणत असताना आपल्या आईला 1,000 रुपयाचं लुगडं आणायला विसरू नका. 10,000ची साडी आणली तरी पत्नी म्हणे तुम्हाला काय अक्कलच नाही, बुट्ट्यात चांगल्या नाही, कलरच चांगला नाही, 10,000 मातीत घातलं. पण 1,000 रुपयाची साडी आणली आई म्हणेन मैत्रिणीला संध्याकाळी मंदिरात हरिपाठाला गेल्यावर सांगन ठके पोरानं आणलंय, आनंदानं नेसन महाराज. आणा पोरांना 5-10 हजाराचा बूट आणा, कपडे आणा, गाडी, मोबाईल, 50,000चा मोबाईल घेऊन द्या. पण त्याच्या बरोबर 500चाच धोत्राचं पान आणायला. मंदिरात गेलं कीर्तनाला की सांगन म्हणे राम भाऊ पोरानं आणलंय, पोरानं 2-2 किलो मिठाईचं पुढं आणा, आणा महाराज. पण 100 ग्रॅमचा वायलाच पुढं आणा. आपल्या बापाच्या हातात द्या, आईच्या हातात द्या. खाणार नाही महाराज. कुठतरी देवळीत ठेवत्यान, बाजावर ठेवत्यान आणि सांगत्यान उद्या सकाळ उठलं की तुमच्याच पोराला म्हणत्यान पप्प्या धर खायला. पप्प्या म्हणे नग, अरे तुझ्याच बापानं आणलंय धर. अंतकरण लय मोठं असतं महाराज आईचं आणि बापाचं. लेकुराचे हित, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त. आईची कळवळात जाती, कळवळात जाती, कळवळात जाती करीला भाविन प्रीती. लेकुराचे हिता, लेकुराचे हिता. फक्त लेकराचं हित त्यांच्या अंतकरणामध्ये असतं महाराज. काही नाही लागत. जीवनभर आयुष्यभर माणूस बाप कमावतो, आई तशीच कमावती. पण आई काय असते जास्त नाही सांगणार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. तुमच्या आमच्या जीवनाला आकार जर कोणी दिला असं ते आईने दिला महाराज.
बाप काय असतो? फुलं वाटा. फुलं वाटून घ्या. आणि बापाचं काय अंतःकरण असतं सांगतो 2 मिनिटात महाराज. 2 मिनिटं लय वळवळ करू नका. फुलं वाटणार आणि फक्त वाटा, बाकीची शांत राहा. बापाचं अंतःकरण सांगतो महाराज. 10 रुपये कुणाला उष्ण देणार नाही, दिलं तर त्याच्या उमऱ्याला साल ठेवणार नाही महाराज. बाप आयुष्यभर आपल्या लेकरांसाठी झटत असतो महाराज. आणि बाप फक्त आयुष्यभरात रडतो 2 वेळेस बाबा. बाप रडायला लागला कधी? आपल्या बराबरीला आलेला मुलगा मरण पावल्यानंतर, त्याला अपघातात मरण पावल्यानंतर खांदा द्यायचा टाइम आल्यावर रडतो महाराज. आणि खांदा द्यायचा टाइम आलेला रडायला लागलेला बाप समजावल्यावर थांबतो. पण एक वेळेस असा बाप रडतो महाराज, तो थांबत नाही. त्याला विचारलं महाराज, ज्या वेळेस मुलगा वारला त्या टाइमाला तुम्ही रडायचं सांगितल्यावर थांबला. त्यावेळेस बापाने उत्तर दिलं महाराज, अरे ज्या वेळेस माझा मुलगा मरण पावला, मी त्याला खांदा दिला त्यावेळेस रडलो आणि तुम्ही सांगितल्यावर थांबलो का? तर ती मेलेलं प्रेत होतं. पण आपली लेक वाट लावत असताना बाप रडायचा थांबत नाही. कारण म्हणतो ही जिवंत प्रेत वाट लावायचंय. त्या पुरीच्या लग्नात काय बापाची उलघाल असते महाराज. अहो सगळे पाहुणे रावळे नवी टकाटक कपडे घालून येतात, पण बापाच्या अंगावर जुन्या फाटकी कोपरी असते महाराज. निस्ती धावपळ असती आणि लग्न सगळं पार पडतं. आणि लेक सासरी जाताना आईच्या गळ्यात पडून रडते. म्हणली आई येते ग. पण येत असताना आई म्हणले, अगं तुझ्या बापाची गाठ घेऊन जा ना. बाप कुठतरी उष्ट्या पंतरवळ्या उचलीत असतो बाबा. बाप उष्ट्या पंतरवळ्या उचलत असतो आणि लेक मागून जाती, बाबा येते बाबा. बाबा म्हणल्यावर बाबाचं काय अंतःकरण भरून येतं महाराज. आणि कसा असतो बाबा? बाप स्वाभिमानी बाना त्याचा, कणखर कणा त्याच्या काळजात सुधाला जळोची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप घराचा तो पायाई, कळस त्यावर जीवाकचा तो न पाया, तेव्हा कोसळ ते घर. उला ढाली करतो हा फक्त घराच्या साठी, शिव्या शाप सोशितो हा घेतो सारे माते. बाप म्हणजे रे जसा कसा पाण्याचा मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा. अहो आपल्या लेकरासाठी आया रडून मोकळ्या होतात, पण बाप रडलेला दिसत नाही. लेक वाट लावताना सासरी जाताना बाप रडत नाही, खुशाल लेकीला वाट लावतो. पण लेक गेल्यानंतर उशीमध्ये मुंडक खुपसून रडतो महाराज. जाता जाता हात जोडून विनंती करतो, तुम्ही म्हणता आम्ही सगळ्याच कीर्तनात ऐकतो, पण पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. भगवान परमात्म्या रूपी असणाऱ्या आई बापाचा शब्द वलंडन करू नका.
शर्मेनं मान खाली घालायची पाळी आपल्या आईबापाला येऊ देऊ नका महाराज, एवढंच सांगायचं. आणि आपली सेवा ताटपत आली, फुलं वाटून झाली असली आणि तुळस कुणाला जर माळ घालायचे असले तर माळ फुकट आहे महाराज. माळ घाला, आपल्या जीवनाचं सोनं करा. येडं वाकडं खाऊ नका महाराज, येडं वाकडं पिऊ नका. कारण आज लय स्वस्त झालं, मरण स्वस्त झालं महाराज. चालता चालता माणसं मरायला लागली, पण व्यसनाधीन झालेली माणसं मारतात, चांगल्याला डंक नाहीत महाराज. माणसं किती बी आहेत, पवित्र तुळशीची माळ घाला, भजन कीर्तन आसन जा आणि आपल्या घराला मंदिर बनवा. तुम्ही म्हणता घराला मंदिर काय, कळस बांधायचा का, शिकार काढायचं का? नाही महाराज, तसं वातावरण बनवा महाराज. काही नाही जीवनामध्ये. झाली वेळ आपली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, अरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. हे तुकाराम 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 तुकाराम. किती या काळाचा सुसावा वळसा लागला सरिसा पाठोवाटी. 184 जे करा सोडण रे घाया शरण पांडुरंगा. जाता जाता दोन गोष्टी सांगतो. व्यसन तर करूच नका, पण पवित्र अशी तुळशीची माळ घाला आणि माळ घातल्याशिवाय मरूच नका गड्या महाराज. आणि एक वेळ तरी पंढरपूरला जा, एक वेळ तरी बाळू मामाला जा. हो तुम्ही म्हणताना आम्हाला जाया सवडी नाहीत, पण बाळू मामा असा देव आहे, असा संत आहे, ती आपल्या दारात येतोय, आपल्या रानात येतोय. तिथं जा आणि सांगा मी खर्च करतो, मी एक पंगत देतो, एक महाराजाचं सौजन्य देतो. कारण आमच्या नाथबाबाने सांगितलंय, श्रीमंता सोनी दान न करी, गरीबा सोनी भजन न करे, तया गळा पाशान बांधो समुद्रा जान बुडवावे. बोलत असताना एखादा अपशब्द गेला असं नाही, अंतकरण करा, वडिलांचं अंतकरण करा. जे बरोबर आहे ते घेऊन जा. तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. टाळकरी बाबा, उभारा फुलं टाका. पीटी मास्तर, पाकवाजे, विशेष म्हणजे आमचे बरबडे एक नंबर सिस्टीम आहे महाराज. माझ्या सोबत आलेले किशोर महाराज जाधव शूटिंग वाले, त्यांचा चॅनल आहे. काय चॅनलचं नाव? प्रभात. या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. आणि फुलं मला द्या. आम्ही जातो तुम्ही कृपा सुधावे आम्ही.